हॅलो फ्रेंड्स, तर मी आज बनवते बोंबीलचं कालवण. तर मी ते बोंबील बारीक केलेलं आहे आणि भाजून पण घेतलेलं आहे. 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. तर इथे मी आता मसाला बनवते. मी 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, अद्रकचे तुकडे बारीक करून घेतलेले आहेत, कोथिंबीर, आणि लसूण पाकळ्या घालून घेते आणि हे मिक्सरला बारीक फिरून घ्यायचं. इथे मी गॅस चालू करून कढई ठेवलेली आहे. आता मी तेल घालून घेते याच्यामध्ये. तेल मस्त गरम होऊ द्यायचं. आता मी हे वाटण केलेलं आहे ह्याच्यामध्ये टाकून घेते. मस्त भाजून घ्यायचा हा मसाला. इथे मी मसाले घेतलेले आहे. ही लाल तिखट आहे, गरम मसाला आहे, लाल मिरची पावडर आहे, हळद आणि घाटी मसाला घेतलेला आहे. आता मी ह्याच्यामध्ये घालून घेते आणि मिक्स करून घ्यायचं. आता मसाले सगळे भाजून घ्यायचे मस्त. मला भाजलेला आहे. आता मी ही बोंबील घालून घेते याच्यामध्ये आणि एकजीव करून घ्यायचं आहे. आता मी मग मिक्स करून घेते. ह्याच्यामध्ये पाणी घालते. मस्त उकळी येऊ द्यायची. नंतर याच्यामध्ये ज्वारीचं थोडं पीठ घालायचं. मी चवीपुरतं मीठ घालून घेते याच्यामध्ये. इथे मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. ह्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घालते आणि हाताने मिक्स करून घ्यायचं चांगलं. इथे रस्सा भाजीला पण उकळी आलेली आहे. आता मी ह्याच्यामधलं थोडा रस्सा घेते आणि मी हे वाटीमध्ये टाकते. भाजीला ग्रेव्ही येते हे ज्वारीच्या पिठामुळे, म्हणून हे टाकतं. ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आणि मिक्स करून घ्यायचं. आता मी गॅस बंद करून घेतलेला आहे. आता मी ह्याच्यावरून कोथिंबीर घालते. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्ही बोंबीलची भाजी कशा प्रकारे बनवता. थँक्यू.